आजच्या व्हिडिओमध्ये मी श्री दत्तात्रेयांचे मुख्य धामांपैकी एक असणारे कुरवरपूर ह्या दत्तधामाबद्दल महात्म्य सांगणार आहे, म्हणजे थोडक्यात माहिती देणार आहे। श्री क्षेत्र कुरवपूर हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे। श्रीपाद श्री वल्लभ हा दत्तात्रेयांचा प्रथम अवतार असे मानले जाते। त्यांचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये पिठापूर येथे झाला। वयाची 16 वर्ष झाल्यानंतर ते पिठापूर येथून निघाले। संपूर्ण भारत भ्रमण करून ते कुरवपूर ह्या ठिकाणी आले। ही त्यांची कर्मभूमी। श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी या ठिकाणाचा शोध लावला। येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुका असून टेंबे स्वामीची गुहा आहे। या गुहेमध्ये श्रीधर स्वामींनी देखील वास्तव्य केलेले होते। कुरवपूर ह्याच ठिकाणी टेंबे स्वामींनी घोर कष्टोद्धर स्तोत्राची रचना केली आहे। कुरवपूर अथवा कुरगड्डी हे रायचूर तालुक्यातील एक खेडे कर्नाटक आणि आंध्र राज्याच्या सीमा भागात, ज्या ठिकाणी कृष्णा भीमा नद्यांचा संगम झाला आहे, तेथे एका बेटावर आहे। या बेटाच्या जवळ कृष्णा नदीच्या प्रवाहात आणखी काही बेटे आहेत। उदाहरणार्थ जितामित्र बेट, नारगड्डी, नारबेट आणि कुरगड्डी। या प्रत्येक बेटात एक एक देवता आहे। कुरगड्डीच्या जवळ एक अग्रहार नावाचे जे खेडे आहे, तेथे श्रीपाद स्वामी राहत असत। कुरवपूर येथील एका विद्वान ब्राह्मणाच्या पोटी एक महामूर्ख मुलगा जन्माला होता। त्याला कोणतीच विद्या प्राप्त झाली नाही। वडिलांचे निधन झाल्यावर त्याची आई त्याला घेऊन आत्महत्या करायला निघाली। तेव्हा असे सांगितले जाते की श्रीपादांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्याला ज्ञानसंपन्न केले। दुसरी कथा एका धोब्याची सांगितली जाते। तो रोज न चुकता श्रीपादांना नदीवर येताना साष्टांग नमस्कार घालीत असे। असे काही वर्ष झाल्यावर एकदा स्वामी त्याला बोलले, तू दररोज न चुकता संधीस साधून नमस्कार करतोस, यासाठी कितीतरी कष्ट घेतोस, आता सुखाने राज्य करीत राहा। असे म्हणून स्वामी निघून गेले। काही काळानंतर जेव्हा वसंत ऋतू आला, तेव्हा त्या भागाचा म्लेच्छ राजा नौका विहारासाठी मोठ्या थाटामाटाने आला। त्याचा डामडौल देहबान विसरून पाहणाऱ्या रजकाला स्वामी महाराजांनी विचारले, हे रजका, मनात काय विचार चालले आहेत? तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, जन्मल्यापासून तू गरीब, असले सुख तू कधीच अनुभवले नाहीस। यासाठी तू राज्यसुख अनुभवायस पाहिजे। ते तू आत्ताच अनुभवू इच्छितोस अथवा पुढल्या जन्मी? रजक म्हणाला, स्वामी, आता मला राज्य नको, मी म्हातारा झालो, मला पुढच्या जन्मी राजा करा। पुढील जन्मी तो बिदरचा राजा झाला आणि त्याची श्री नृसिंह स्वामी रूपातील स्वामी बरोबर भेट झाली। त्याला मागील जन्म आठवला आणि त्यांनी महाराजांची सेवा केली। असे सांगितले जाते। धोबी म्हणाला, कोणाच्या गुरुच्या कृपेने हा राजा हे सुख भोगीत आहे, असले सुख मला का मिळत नाही, म्हणून मन उद्विग्न झाले आहे। कृष्णेच्या पात्रामध्ये श्रीपाद स्वामी एका खडकावर बसत असत आणि तिथे नित्य सूर्यनमस्कार घालीत असत। कर्नाटकामध्ये रायचूर जवळ कुरवपूर हे ठिकाण असून रायचूर हैदराबाद रस्त्यावर मतकल गावाजवळून कुरवपूर फाटा लागतो। तेथून पंच पहाडे या ठिकाणी यावे लागते। तेथून छोटी नाव म्हणजे बुट्टीने कुरवपूर या ठिकाणी जावे लागते। मंदिराच्या बाजूला काही अंतरावर एक प्राचीन वटवृक्ष आहे, तिथे गुरुचरित्र पारायण करता येते। येथूनच जवळच मंथनगुडी हे एक दत्तक्षेत्र आहे। रामकृष्ण हरी।